हाय स्टुडंट्स. आज आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज टॉपिकच्या 7व्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या 6व्या व्हिडिओमध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड्स डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एशन रिॲक्शन घेतलेले आहेत. म्हणजे त्या एशन रिॲक्शनमध्ये ज्या काही वेगवेगळ्या रिॲक्शन घेतल्या त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, तर तो प्रश्न थिअरीमधला अशा टाईपचा असू शकतो. म्हणजे हाऊ विल यू कन्व्हर्ट पर्टिक्युलर अल्किल हलाइड. फॉर एक्झाम्पल, इथिल ब्रोमाइड. how will you convert ethyl bromide into तर ए इथिल अल्कोहोल, हे दुसरं इथिल अमाइन, तिसरं इथिल सायनाइड, चौथं इथिल आयसोसायनाइड, पाचवं डायइथिल इथर, सहावं इथिल ॲसिटेट, सातवं नायट्रो इथेन आणि आठवं इथिल नायट्राइट. तर आता याच्यामध्ये एका एका रिॲक्शनने हे आपण कन्व्हर्शन करून दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या इथिल ब्रोमाइडचं या वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर करायचं. आता समजा पहिलं आहे, हाऊ विल यू कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इंटू इथिल अल्कोहोल. मग आपल्याला कशाचं कन्व्हर्शन करायचं आहे, इथिल ब्रोमाइडचं. हा फॉर्म्युला झाला इथिल ब्रोमाइड. याला आपण IUPAC मध्ये ब्रोमो इथेन म्हणतो. काय म्हणतो, ब्रोमो इथेन. आणि याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे, इथिल अल्कोहोल. हे CH3CH2 म्हणजे इथिल आणि हे OH म्हणजे अल्कोहोल. We require the reagent that can replace Br by OH. So we have several reagents like aqueous KOH, aqueous NaOH, moist silver oxide. Here we will take KOH aqueous and heat it. What will happen, Br from this ethyl bromide and K from this KOH combines to form KBr, and this OH gets attached to this CH2. So ethyl bromide or bromoethane gets converted into ethyl alcohol, that is ethanol. आहे की नाही. म्हणजे याच्यावर आपण इथिल ब्रोमाइडचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, इथिल अल्कोहोलमध्ये केलं आहे की. याच्यामध्ये काय झालं, अल्किल हलाइड इज कन्व्हर्टेड इंटू अल्कोहोल, हे एक. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, इथिल ब्रोमाइडचं कन्व्हर्शन CH3CH2Br. याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं म्हटलं, सेकंडमध्ये इथिल अमाइनमध्ये. आता इथिल अमाइनचा फॉर्म्युला काय, तर CH3CH2NH2 म्हणू शकतो. मग वी रिक्वायर्ड द रिएजंट दॅट कॅन रिप्लेस Br बाय NH2. सो
reagent is ammonia in alcoholic medium. It should be heated in sealed copper tube, sealed copper tube at 373 Kelvin. Then what happened? H from this NS3 and Br from this ethyl bromide forms HBr, and we get ethyl bromide. Its IUPAC name is amino ethane or ethanamine. If we have to obtain major product ethanamine or aminoethane or ethylamine, we have to use excess alcoholic ammonia. जे एक्सेस वापरल्यामुळे काय होईल, सगळा इथिल ब्रोमाइड पहिल्या स्टेपमध्ये रिप्लेस होईल, म्हणजे रिॲक्ट होईल आणि त्यामुळे मेजर प्रॉडक्ट काय होईल, इथिल अमाइन मिळेल. आपण जर एक्सेस इथिल ब्रोमाइड वापरला तर या अमाइनचा अजून हायड्रोजन इथिल ग्रुपनं रिप्लेस होऊन डायइथिल अमाइन, अजून रिप्लेस होऊन ट्रायइथिल अमाइन, अजून रिॲक्शन होऊन टेट्रामिथिल अमोनियम ब्रोमाइड मिळू शकते. म्हणून आपल्याला इथिल अमाइनच मिळवायचं असेल तर इथिल ब्रोमाइडला एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया बरोबर शील्ड कॉपर ट्यूबमध्ये 373 केल्विनला हीट केल्यानंतर काय मिळेल, आपल्याला इथिल अमाइन मिळेल. त्यानंतर तिसरं आपल्याला काय करायचं आहे, इथिल सायनाइडमध्ये रूपांतर करायचं आहे. कोणाचं? या इथिल ब्रोमाइडचं. हा इथिल ब्रोमाइड झाला आणि याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, इथिल सायनाइड CH3CH2CN आहे की नाही. मीन्स वी रिक्वायर दी रिएजंट दॅट कॅन रिप्लेस Br बाय CN. मग या ठिकाणी आपण KCN घेऊ शकतो. अल्कोहोलिक मीडियममध्ये पोटॅशियम सायनाइड आणि इथिल ब्रोमाइडला हीट केल्यानंतर हा Br आणि हा K याचा KCN KBr तयार होतो आणि हा CN या CH2ला अटॅच होऊन याचा इथिल सायनाइड तयार होतो. यालाच आपण सायनो इथेन म्हणू शकतो. त्याचबरोबर इथिल नायट्रिल म्हणायचं जमते, इथिल सायनाइड तर म्हणू शकतो. त्यानंतर अजून याचं IUPAC नेम हे सायनो इथेन पण घेऊ शकतो आणि अजून एक आहे, या 3 कार्बनपर्यंत आपण याला प्रोपेन म्हणायचं आणि ट्रिपल बॉन्ड N जो आहे त्याला नायट्रिल म्हणायचं. म्हणून याचं प्रोपेन ई जशाला तसा ठेवायचा आणि पुढे नायट्रिल. आणि हा सायनाइड हायड्रोलाइज केल्यानंतर या CNचं रूपांतर COOH मध्ये होते. 3 कार्बनच्या ॲसिडला प्रोपियोनिक ॲसिड म्हणतात. पण हा नायट्रिल कंपाऊंड, सायनाइड कंपाऊंड प्रोपियोनिक ॲसिड देतो आफ्टर हायड्रोलिसिस, म्हणून याचं नाव प्रोपिओ नायट्रिल असं ठेवलेलं आहे. म्हणजे आपण इथिल ब्रोमाइडचं रूपांतर इथिल सायनाइड किंवा सायनो इथेन किंवा इथिल नायट्रिल किंवा प्रोपेन नायट्रिल किंवा प्रोपिओ नायट्रिल असं जर म्हटलं, ती एकच रिॲक्शन आहे. या कंपाऊंडचे हे वेगवेगळे नावं आहेत म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण इथिल ब्रोमाइडचं इथिल सायनाइडमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे आपण हे इथिल ब्रोमाइड इथिल अल्कोहोलमध्ये, नंतर इथिल अमाइनमध्ये, नंतर इथिल सायनाइडमध्ये, आता आपल्याला इथिल आयसोसायनाइडमध्ये कन्व्हर्शन करायचं. आता हे आयसोसायनाइड काय असतो, जसा CNला आपण सायनाइड म्हणतो तसं NC जर असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचं, आयसोसायनाइड म्हणायचं. म्हणजे आता हे चौथं कन्व्हर्शन काय, इथिल ब्रोमाइड कशात रूपांतरित करायचं आपल्याला, इथिल आयसोसायनाइडमध्ये म्हणजे NC मध्ये. तर इथं आपण अल्कली मेटलचा सायनाइड घेतला तर काय होतो, कार्बनकडून बॉन्ड तयार होतो आणि त्याचा सायनाइड तयार होतो. हा सायनाइड जो न्यूक्लिओफाईल आहे तो नायट्रोजनकडूनही बॉन्ड तयार करू शकतो किंवा कार्बनकडूनही तयार करू शकतो. कार्बनकडून बॉन्ड तयार झाला तर त्याला सायनाइड कंपाऊंड म्हणायचं आणि नायट्रोजनकडून बॉन्ड तयार झाला तर त्याला आयसोसायनाइड म्हणायचं. याला आपण सायनाइडला नायट्रिल पण म्हणू शकतो आणि या आयसोसायनाइडला आयसो
नायट्रिल असंही म्हणायचं. मग आता या सायनाइड ग्रुपनं नायट्रोजनकडून बॉन्ड तयार करावा का कार्बनकडून, हे कोण ठरवणार आहे? हा सायनाइड ग्रुप कोणत्या मेटलसोबत आहे. अल्कली मेटलसोबत असेल तर कार्बनकडून बॉन्ड तयार होतो आणि आपल्याला अल्किल सायनाइड मिळतात, जसं की आपल्याला इथिल नायट्रिल, इथिल सायनाइड मिळालं. पण जर लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मेटल बरोबर सायनाइड असेल, जस्ट लाईक AgCl, सिल्वर सायनाइड, तर हा बॉन्ड मोर कोव्हॅलंट कॅरेक्टरचा असल्यामुळं सिल्वर आणि कार्बनमधला बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही, सहजतेनं डिसोसिएट होत नाही. म्हणून नायट्रोजन काय करतो, या इथिलसोबत बॉन्ड तयार करतो आणि मग थोड्या वेळानं हा जसा जसा नायट्रोजन कार्बनमध्ये बॉन्ड तयार होईल तसा तसा Ag आणि कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे शेवटी आपल्याला हे AgBr मिळेल आणि बॉन्ड नायट्रोजनसोबत तयार होईल. म्हणजेच इथं इथिल आयसोसायनाइड आणि AgBr. म्हणजे बघा, इथिल ब्रोमाइडवर KCnची ॲक्शन झाली तर इथिल सायनाइड मिळेल आणि AgCnची ॲक्शन झाली तर इथिल आयसोसायनाइड मिळेल. यालाच आपण इथिल आयसोनायट्रिल सुद्धा म्हणू शकतो. नंतर हे चौथं झालं. पुढे काय विचारलं होतं आपल्याला? पाचवी रिॲक्शन, इथिल ब्रोमाइडचं डायइथिल इथरमध्ये रूपांतर करायचं. विद्यार्थी मित्रांनो, नॉमेनक्लेचर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं नाव घेतल्या घेतल्या त्याचा फॉर्म्युला यायला पाहिजे. इथिल ब्रोमाइड हे CS2Br आणि याचं रूपांतर आपल्याला डायइथिल इथर. इथर म्हणजे काय? ऑक्सिजन डायव्हलंट फंक्शनल ग्रुप असणारा असा. मग डायइथिल म्हणजे दोन इथिल, म्हणजे एक इथिल हा दुसरा इथिल, म्हणजे इथिल ब्रोमाइडचं काय डायइथिल इथरमध्ये कन्व्हर्शन करायचं. मग असं करण्यासाठी आपल्याला इथिल ब्रोमाइडला काय करावं लागते? सोडियम इथॉक्साईड बरोबर रिॲक्ट करावं लागते. तर सोडियम इथॉक्साईड काय असते? NaOCH2CH3, याला आपण काय म्हणायचं? सोडियम इथॉक्साईड म्हणायचं. मग या इथिल ब्रोमाइडला सोडियम इथॉक्साईड बरोबर हीट केल्यानंतर इथिल ब्रोमाइडचा ब्रोमीन आणि सोडियम इथॉक्साईडचा सोडियम याचा काय होतो? NaBr होतो. आणि हा इथिल ग्रुप या ऑक्सिजनला अटॅच होऊन यापासून आपल्याला डायइथिल इथर, की याला आपण IUPAC मध्ये काय म्हणतो? इथॉक्सी इथेन म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने इथिल ब्रोमाइडपासून आपण डायइथिल इथर तयार केला. या रिॲक्शनला विलियमसन सिंथेसिस सुद्धा म्हणतात. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे, काय आहे? इथिल ब्रोमाइडपासून आपल्याला काय तयार करायचं होतं? सहाव्या रिॲक्शनमध्ये इथिल ब्रोमाइडपासून आपल्याला इथिल ॲसिटेट तयार करायचा आहे. काय तयार करायचा? इथिल ॲसिटेट. आपण आता डायइथिल इथर तयार केला, आता आपल्याला इथिल ॲसिटेट तयार करायचा. तर आता याच्यामध्ये इथिल ब्रोमाइडपासून इथिल ॲसिटेट तयार करायचा, म्हणजे आपल्याला हा इथिल ब्रोमाइड माहीतच आहे आणि तयार काय करायचा? इथिल ॲसिटेट, म्हणजे CH3CH2OCOCH3, म्हणजे हा झाला इथिल आणि हा एवढा पार्ट जो आहे तो ॲसिटिक ॲसिडचा हायड्रोजन नसणारा, त्याला ॲसिटेट म्हणतात. मग आता आपल्याला काय करावं लागते? हा Br रिप्लेस करायचा कशानं? या ॲसिटेट ग्रुपनं. मग तो ॲसिटेट ग्रुप सहजतेनं देणारा कोण आहे? सिल्वर ॲसिटेट. म्हणजे इथिल ब्रोमाइडला आपण सिल्वर ॲसिटेट बरोबर हीट केलं तर इथिल ब्रोमाइडमधला ब्रोमीन आणि सिल्वर ॲसिटेटमधला सिल्वर हे AgBr म्हणून बाहेर पडेल आणि या इथिल ग्रुपला हा ऑक्सिजन अटॅच होईल, की ज्यापासून आपल्याला इथिल ॲसिटेट मिळेल. याचं IUPAC नेम काय म्हटलं तर हे इथिलला इथिलच राहील आणि दोन कार्बनच्या ॲसिडचं इथॅनॉइक ॲसिड नाव राहते आणि मग त्याचा हायड्रोजन गेल्यामुळे त्या इथॅनॉइक ॲसिडचं इथॅनोएट नाव होते, म्हणून याचं इथिल इथॅनोएट
अशा पद्धतीनं आपण इथिल ब्रोमाइडचं इथिल ॲसिटेट दॅट इज इथिल इथॅनोएटमध्ये रूपांतर करू. हे झाली 6वी रिॲक्शन. आता 7व्या रिॲक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे पहा, इथिल ब्रोमाइडचं रूपांतर आपल्याला नायट्रो इथेनमध्ये करायचं आहे. पहा कशात करायचं आहे, नायट्रो इथेनमध्ये. तर यासाठी आपल्याला कोणती रिॲक्शन आहे, आता 7व्या नंबरची रिॲक्शन. काय करायचं आहे, इथिल ब्रोमाइड आणि याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं आहे, नायट्रो इथेनमध्ये. म्हणजे काय असणार आहे, CH3CH2 N डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड O अशा टाईपच्या कंपाऊंडला नायट्रो इथेन, याला नायट्रो ग्रुप म्हणतात. तर या ठिकाणी हे नायट्रो ग्रुप देणारा जो केमिकल आहे तो कोणता असणार आहे, सिल्वर नायट्राइट नावाचा कंपाऊंड. म्हणजे सिल्वर आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड सहजतेनं ब्रेक न झाल्यामुळं काय होतो, हा नायट्रोजन या कार्बनसोबत बॉन्ड तयार करतो. आणि मग काय झालं म्हटलं तर हा Br आणि हा Ag याचा AgBr तयार होतो. म्हणजे इथिल ब्रोमाइड ऑन हिटिंग विथ सिल्वर नायट्राइट गिव्ज नायट्रो इथेन असं आपण म्हणू शकतो. आणि पुढच्या 8व्या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय करायचं होतं, इथिल ब्रोमाइडचं रूपांतर कशामध्ये करायचं होतं, इथिल नायट्राइटमध्ये. इथिल नायट्राइट कसा असतो, की अशा टाईपचं, त्याला आपण इथिल नायट्राइट म्हणतो. म्हणजे ऑक्सिजनकडून बॉन्ड असेल तर तो नायट्राइट आणि नायट्रोजनकडून बॉन्ड असेल तर तो नायट्रो. हे दोन्ही NO2च आहेत पहा. म्हणजे हे एकमेकांचे फंक्शनल ग्रुप आयसोमर आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आता इथं आपल्याला जर नायट्राइट तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, पोटॅशियम नायट्राइट बरोबर रिॲक्शन करावं लागेल. पोटॅशियम नायट्राइट. तर इथं हा बॉन्ड हायली आयनिक असल्यामुळे इझिली ब्रेक होईल आणि हा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच होईल आणि ही असा KBr बाजूला पडेल आणि आपल्याला काय मिळतं, इथिल नायट्राइट. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचं दुसऱ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर करायचं असेल तर वेगवेगळे रिएजंट लक्षात ठेवावं लागतात. आणि या सगळ्या रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, या इथिल ब्रोमाइडचा Br- रिप्लेस झाला. कशानं रिप्लेस झाला म्हटलं तर इथं OH- रिप्लेस झाला आणि अल्कोहोल मिळाला. इथं NH2- रिप्लेस होऊन अमाइन मिळाला. इथं CN- रिप्लेस होऊन सायनाइड मिळाला. इथं NC- रिप्लेस होऊन आयसोसायनाइड मिळाला. त्यानंतर पुढे इथं इथॉक्साइड आयननं रिप्लेस होऊन इथर मिळाला. इथं ॲसिटेट आयननं रिप्लेस होऊन ईस्टर मिळाला. इथं नायट्रो ग्रुपनं रिप्लेस होऊन नायट्रो अल्केन टाईप ऑफ कंपाऊंड मिळाला. आणि या ठिकाणी नायट्राइट ग्रुपनं रिप्लेस होऊन इथिल नायट्राइट नावाचा कंपाऊंड मिळाला. तर हे सगळ्या रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आहेत, तर SN रिॲक्शन दॅट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या रिॲक्शनचा मेकॅनिझम माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे काय असते, तर एखाद्या रिॲक्शनमध्ये जे काही छोट्या छोट्या स्टेप्स घडतात त्या प्रत्येक स्टेपचं डिटेल डिस्क्रिप्शन देणं, एक्सप्लेनेशन देणं म्हणजे त्याला आपण रिॲक्शन मेकॅनिझम म्हणतो. म्हणजे या सगळ्या रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, अल्किल हलाइडचा हा X काय NU- रिप्लेस होऊन त्याचं
RNU प्लस X मायनस. तर निगेटिव्ह ग्रुपला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल म्हणतो, म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग रिएजंट म्हणतो, न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणतो. मग हा निगेटिव्ह याच्यात गेला तर याच्यातून निगेटिव्ह बाहेर आला, म्हणून एक जाऊन दुसरा येणं याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि निगेटिव्ह जाऊन निगेटिव्ह येणं याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक किंवा एस एन रिॲक्शन म्हणतात. आता या रिॲक्शनचा मेकॅनिझम कसा, तर आपल्याला याच्यात सरळ सरळ दिसते की काय झालं. रिॲक्शन काय असते, तर ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड मेकिंग ऑफ न्यू बॉन्ड म्हणू शकतो. तर इथं काय झालं, हा RX बॉन्ड ब्रेक झाला आणि हा RNU बॉन्ड फॉर्म झाला, आहे की. म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक झाला आणि इथं बॉन्ड तयार झाला. पण हे नेमका कसा ब्रेक झाला, नेमका नवीन बॉन्ड कसा तयार झाला, हे कोणत्या स्टेजेसमधून रिॲक्शन झाली, याचा मेकॅनिस्टिक पाथ कसा होता, कोण्या मार्गानं रिॲक्शन गेली, तर याच्याबद्दल शास्त्रज्ञांनी जेव्हा डिटेल स्टडी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे अल्किल हलाइड आहेत ते आपल्याला माहीत आहे 3 प्रकारचे आहेत. कोणते, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हलाइड. तर त्यांच्या काय लक्षात आलं की जे प्रायमरी अल्किल हलाइड आहेत, कोणते, हे अशा फॉर्म्युल्याचे RCH2 X, हा कार्बन CH2 म्हणजे प्रायमरी कार्बन. तर प्रायमरी अल्किल हलाइडमध्ये हा CX बॉन्ड तुटणं आणि CBr बॉन्ड म्हणजे CNU बॉन्ड तयार होणं हे एका स्टेपमध्ये होते. म्हणजे ती रिॲक्शन एका स्टेपमध्ये कंप्लीट होते, म्हणजे त्या रिॲक्शनचा मेकॅनिझम हा 1 स्टेप मेकॅनिझम आहे. आणि या टर्शरी अल्किल हलाइडमध्ये काय झालेलं आहे, टर्शरी अल्किल हलाइड असा असतो, असं. तर याच्यामध्ये 2 स्टेपमध्ये हा NU न्यूक्लिओफाईल आला. म्हणजे पहिल्यांदा काय झालं, हे CX बॉन्ड ब्रेक झाला आणि ते कंप्लीट ब्रेक झाल्यानंतर तो CNU बॉन्ड तयार झाला. म्हणजे 2 गोष्टी तर फायल्यात, काय, पहिला बॉन्ड तुटणं, नवीन बॉन्ड तयार होणं. पण प्रायमरी अल्किल हलाइडच्या बाबतीत काय झालं, पहिला बॉन्ड तुटत असतानाच दुसरा बॉन्ड तयार झाला. म्हणून ही रिॲक्शन जर प्रायमरी अल्किल हलाइडची असेल तर त्याच्यापासून हा मिळत असेल तर ते किती स्टेपमध्ये व्हायली, 1 स्टेपमध्ये व्हायली. आणि हा जर टर्शरी अल्किल हलाइड असेल तर हीच रिॲक्शन अल्किल हलाइड टू हे RNU हे किती स्टेपमध्ये व्हायला म्हटलं तर 2 स्टेपमध्ये. मग स्टेप कोणत्या, तर इथे एकच स्टेपमध्ये काय झालं, ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड अँड मेकिंग ऑफ CNU बॉन्ड. आणि इथे काय झालं, पहिली स्टेप ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड आणि दुसरी स्टेप मेकिंग ऑफ CNU बॉन्ड. म्हणजे इथे एकाच वेळेस दोन्ही घटना घडाल्या आणि इथं पहिला बॉन्ड तुटेपर्यंत दुसरा तयारच होत नाही. मग पहिला बॉन्ड तुटल्यानंतर मग दुसऱ्या स्टेपमध्ये नवीन बॉन्ड तयार होतो. म्हणून टर्शरी अल्किल हलाइडच्या SN रिॲक्शनचा मेकॅनिझम कसा आहे म्हटलं तर 2 स्टेपचा आहे. आणि प्रायमरी अल्किल हलाइडच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा मेकॅनिझम कसा आहे म्हटलं तर 1 स्टेपचा म्हणायचं. आणि मग हे 2 स्टेप रिॲक्शन जी आहे ती त्या रिॲक्शनचा वेग जो आहे तो एकाच रिॲक्टिंग स्पेशीजच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असते. आता तुम्ही म्हणाल किती रिॲक्टिंग स्पेशीज आहेत, एक आहे हा अल्किल हलाइड आणि दुसरा आहे हा न्यूक्लिओफाईल. या अल्किल हलाइडला म्हणजेच मेन ऑर्गॅनिक कंपाऊंड अंडरगोईंग चेंज इन ए केमिकल रिॲक्शनला आपण सबस्ट्रेट म्हणत असतो. आणि हे जो अटॅकिंग रिएजंट आहे न्यूक्लिओफाईल त्याला आपण इन जनरल रिएजंट किंवा न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणू शकतो. म्हणजे रिॲक्शनचा वेग या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरही डिपेंड असू शकतो किंवा एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर. तर टर्शरी अल्किल हलाइडमध्ये रिॲक्शनचा वेग फक्त या अल्किल हलाइडच्या कॉन्सन्ट्रेशनवर म्हणजे एकाच रिॲक्टिंग स्पेशीजच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड होता. म्हणून त्या मेकॅनिझमला की जे 2 स्टेप मेकॅनिझम आहे त्याला काय नाव दिलेलं आहे, SN1 रिॲक्शन मेकॅनिझम म्हटलेलं आहे. SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि हे जे 1 स्टेप रिॲक्शन आहे
या रिॲक्शनचा वेग या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात यायला पाहिजे, म्हणजे SN रिॲक्शनचा मेकॅनिझम दोन प्रकारचा आहे. ते एक प्रकार कोणता, वन स्टेपचा, की ज्याला आपण SN2 म्हणायचं, आणि दुसरा कोणता, टू स्टेपचा, त्याला आपण SN1 म्हणायचं. म्हणजे या अल्किल हलाइडचं, आता समजा हे न्यूक्लिओफाईल आपण OH- घेतलं तर आपल्याला बोलायला अजून सोपं जाईल. इथं जर न्यूक्लिओफाईल आपण OH- घेतला तर इकडं हा कंपाऊंड मिळणारा कोणता असणार आहे, अल्कोहोल असणार आहे. म्हणजे अल्किल हलाइडचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिस्टिक पाथ आहेत, मार्ग आहेत म्हणू शकतो, दोन वेगवेगळे मार्ग. मग दिलेल्या अल्किल हलाइडनं कोणता मार्ग फॉलो करावा, कोणत्या पाथनं तो प्रॉडक्ट द्यावा, हे कोणावर डिपेंड करते, तर नेचर ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. मग हॅलोजन अटॅच कार्बन हा एकतर प्रायमरी असतो किंवा सेकंडरी असतो किंवा टर्शरी असतो. जर तो प्रायमरी अल्किल हलाइड असेल तर वन स्टेप पाथ फॉलो करतो, की ज्याला आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणायचं, आणि जर तो टर्शरी अल्किल हलाइड असेल तर तो टू स्टेप फॉलो करतो, त्याला SN1 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणायचं. आता प्रश्न उरतो या सेकंडरी अल्किल हलाइडचा. तर सेकंडरी अल्किल हलाइड फॉलो मिक्स्ड पाथ, म्हणजे काही मॉलिक्यूल या मार्गाने जातात, काही मॉलिक्यूल या मार्गाने जातात. म्हणजे आता मेकॅनिझममध्ये कोणता मेकॅनिस्टिक पाथ अल्किल हलाइड त्यांच्या SN रिॲक्शनमध्ये फॉलो करतात म्हटलं तर आपल्याला क्लिअर कट आता सांगायला जमलं पाहिजे. जर तो प्रायमरी अल्किल हलाइड असेल, म्हणजे कसा, मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड अशा टाईपचा, तर तो काय करेल, वन स्टेप पाथ फॉलो करेल. त्या मार्गाला आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. नीटमध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इन SN रिॲक्शन फॉलोज SN2 मेकॅनिस्टिक पाथ, तर आपल्याला प्रायमरी अल्किल हलाइड लाईक मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड असं म्हणावं. आणि हे टू स्टेप SN1 रिॲक्शन मेकॅनिझम कोण फॉलो करतात म्हटलं तर टर्शरी अल्किल हलाइड. म्हणजे कसा, तर हे असा CH3 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 Br हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, हा काय करेल, टू स्टेप पाथ फॉलो करेल, की ज्याला आपण SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये इथं Br जाऊन OH यायचा असेल तर दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होईल. पहिली स्टेप काय, हा CBr बॉन्ड तुटणे, आणि दुसरी स्टेप काय होईल, COH बॉन्ड तयार होणे. आणि मिथिल ब्रोमाइडमध्ये हे CBr बॉन्ड तुटत असतानाच काय होईल, COH बॉन्ड तयार होईल, म्हणजे ती वन स्टेप असणार आहे. तर आणि सेकंडरी अल्किल हलाइडमध्ये मिक्स्ड पाथ म्हणू शकतो. तर आता वन बाय वन आपल्याला हे मेकॅनिझम काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. म्हणजे अल्किल हलाइडसाठी त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होणं, याला आपण काय म्हणू शकतो, अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ॲन अल्किल halide is an example of SN reaction. म्हणजे अल्किल हलाइडचं अल्किल अल्कोहोलमध्ये रूपांतर होणं हे कोणत्या रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे म्हटलं तर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. आता अल्कलाइन हायड्रॉलिसिस होऊन कोणाचं, अल्किल हलाइडचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होणं हे SN रिॲक्शन आहे. तर दिलेलं अल्किल हलाइड त्या दोनपैकी कोणता मार्ग फॉलो करते, कारण SNचे दोन मार्ग आहेत, SN1 आणि SN2. तर त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, प्रायमरी अल्किल हलाइड, म्हणजे लाईक मिथिल ब्रोमाइड, फॉलो वन स्टेप
बायमॉलिक्युलर reaction mechanism path known as SN2 reaction mechanism. आणि दुसरं टर्शरी अल्किल हलाइड, एक्झाम्पल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. फॉलो टू स्टेप unimolecular reaction mechanism path known as SN1 reaction mechanism. आणि व्हॉट अबाउट सेकंडरी अल्किल हलाइड असा जर प्रश्न विचारला तर सेकंडरी अल्किल हलाइड म्हणजेच कोणतं, हे सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. फॉलो मिक्स्ड पाथ, that is SN2 as well as SN1 reaction मेकॅनिझम पाथ असं आपण म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम डिटेलमध्ये आणि SN1 रिॲक्शन मेकॅनिझम डिटेलमध्ये अभ्यासू. तर या रिॲक्शन मेकॅनिझमसाठी थोडंसं आपल्याला 11वीतल्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं कार्बोकॅटायन कशाला म्हणायचं, कार्बॅनियन कशाला म्हणायचं, न्यूक्लिओफाईल कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी थोड्याशा आपण वाचून घ्या आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे मेकॅनिझम डिटेल डिस्कस करू. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.